मित्रांनो, एक पत्नी आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या करते आणि त्याचा मृतदेह नदीच्या पुलावरती नेऊन ठेवते आणि त्याची मोटरसायकल तोडफोड करते आणि असं दाखवण्याचा प्रयत्न करते की जसं काय याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, अपघातामध्ये मृत्यू झाला असं लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करते. पण जेव्हा पोलीस घटनेचा तपास करतात तेव्हा सत्य समोर येतं आणि हे सत्य समोर आल्यानंतर सर्वांना धक्का बसतो. तर नमस्कार मित्रांनो, मी बाळू टकले तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत गडचिरोली जिल्ह्यातील कुखेरडा तालुका आहे आणि गेवर्धा गाव आहे. याच गावामध्ये राहणारे देवानंद सूर्यभान डोंगरवार, वय वर्ष 32 आणि त्यांची पत्नी रेखा देवानंद डोंगरवार, वय वर्ष 28. आता यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. यांनी प्रेमविवाह केला होता. आता हे दोघंही वेगवेगळ्या कास्टचे होते. मग यांनी आंतरजातीय विवाह केला होता. आता यांच्या विवाहाला घरच्यांचा पूर्ण विरोध होता, पण यांनी त्यांचा विरोध ठोकरून आपला प्रेमविवाह केला, लव्ह मॅरेज केलं. मग घरच्यांनी थोड्या दिवस यांच्याशी रागाने राहिले, पण नंतर सगळं काही व्यवस्थित झालं. यांचा सुखी संसार बघून घरच्यांनीही यांना स्वीकारलं. 6-7 वर्ष व्यवस्थित चालला. आता हा जो देवानंद आहे हा गावातच शेतीचे काम करायचे, मिळेल ती मजुरी करून आपलं काम करायचे. आणि ही जी त्याची पत्नी होती रेखा, ही त्यांच्याच गावाजवळील महामार्ग बांधकाम कंपनी आहे. या कंपनीचा एक कॅम्प आहे, त्या कॅम्पमधील कामगारांसाठी स्वयंपाक बनवण्यासाठी जात होती. ती तिथे काम करायचे, हा गावात काम करायचे. पण ही तिथे जात असताना तिथेच ती महामार्ग बांधकाम कंपनी आहे, त्याच कंपनीच्या गाडीवरती एक ड्रायव्हर होता. त्याचं नाव होतं विश्वजित सांगोले, वय वर्ष 25. तो राहणार रजोली गावाचा होता. आता तो ड्रायव्हर होता, तो तिथे जेवायला जाई, ही तिथे स्वयंपाकाला जाई. मग यांचं बोलणं चालणं, बोलण्या चालण्याचं रूपांतर मैत्रीत झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग यांच्या अनैतिक संबंधाला इथून सुरुवात झाली. पण याची चाहूल तो जो देवानंद आहे याला लागली, यांच्या अफेअरची चाहूल त्याला लागली. मग त्यांनी काय केलं, हिच्याशी भांडणं करण्यास सुरुवात केली, हिला बोलण्यास सुरुवात केली, यांच्या प्रेमसंबंधांना विरोध करण्यास सुरुवात केली. हिला म्हणला तू ड्युटीला जाऊ नको, तिथे कामाला जाऊ नको, घरीच राहा. या गोष्टीचा राग धरून तिने शेवटी ते काम सोडलं. मग आता तिला तिच्या प्रियकराला भेटता येईना, त्याला बोलता येईना, सगळ्या गोष्टी तुटल्या. मग हिने काय ठरवलं की मी याच्यापाशी राहणार नाही, देवानंदला सोडून जाणार आहे. मग यांच्या भांडणं होऊ लागले, वाद होऊ लागले. मग त्यांचं जे गावातली जी पंचायत राहते, या पंचायतीमध्ये यांचा पंचायतीमध्ये गेला. मग पंचायतीमधील लोकांनी दोघांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही जी रेखा आहे ही याच्यापाशी राहायला तयार नव्हते. तिनं स्पष्ट सांगितलं, माझ्या लग्नाला जी आर्थिक मदत सरकारने दिली होती ते 50,000 रुपये मला लागते आणि मला याच्यापासून घटस्फोट लागतो, मला याच्यासोबत नांदायचं नाही, असं बोलून ती थेट आपला जो प्रियकर असतो विश्वजित सांगोले, तो राहायला राणा प्रताप वॉर्डमध्ये असतो, याच्याकडे जाऊन राहते. 2 महिन्यापूर्वी याच्याकडे जाऊन राहते. आता ही इकडे गेली आणि हा जो देवानंद आहे हा खूप परेशान झाला. आपली पत्नी आपल्याला सोडून गेली, आपल्याला सोडून गेली, या गोष्टीचा याला सारखा विचार येऊ लागला आणि याला पश्चातापही झाला. म्हणून मग यांनी काय केलं, आपल्या पत्नीला परत बोलवण्यासाठी तिच्याकडे जात होता, तिला विनंती करत होता, तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काय ऐकायला तयार नव्हती, कारण की तिचा जीव पूर्ण त्या विश्वजितमध्ये गुंतलेला होता. मग हा नेहमी जाजाई येत होता. पण मग काय झालं, मागच्या 8 दिवसांपासून देवानंद आहे हा सारखा तिच्याकडे जाऊ लागला होता. मग दिनांक 30 डिसेंबर 2025 सकाळी हा जो देवानंद आहे आपल्या वडिलांना सांगतो की मी रेखाला घेऊन येतो, तिला समजून सांगतो. अशा प्रकारे तो असं बोलून निघून जातो. मग आता हा गेल्यानंतर ती जी रेखा आहे ही आपल्या घरीच असते. रेखाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण ती काय ऐकत नाही आणि त्यावेळेस तो विश्वजितही तिथेच असतो. मग या दोघांमध्ये बोलणं सुरू होतं आणि मग या दोघांमध्ये थोडा वाद वाढायला जातो. मग मध्यस्थी करायला तो विश्वजित बोलतो. आता विश्वजित बोलल्यानंतर हा जो देवानंद आहे याचे आणि त्या विश्वजितचेच बोलणं सुरू होतं. आता सुरुवातीला शांतपणे बोलते, पण नंतर वाद वाढत जातो. मग रात्री 11-11:30 वाजेपर्यंतचा वाद चालू राहतो. मग 12 वाजता यांचे खूप भांडणं होतात. मग ती रेखा जी आहे ती चिडून आपल्या प्रियकराला सांगते की याला ठार करायचं, याला मारून टाकायचं, जिवंत सोडायचं नाही, असं बोलते. आणि तो जो विश्वजित आहे तेथील लाकडी दांडा घेतो आणि तो देवानंद आहे याच्या डोक्यावरती जोरदार प्रहार करतो. हे दोघे मिळून त्याच्या डोक्यावरती मारतात. आता डोक्यावरती मार लागल्यानंतर तो जो देवानंद आहे त्याला चक्कर येते आणि तो जाग्यावरती
जमिनीवरती कोसळतो, रक्ताच्या थारोळ्यात पडतो, रक्त येऊ लागते आणि त्याचा थोड्याच वेळात मृत्यू होतो. आता याचा मृत्यू झाल्यानंतर हे दोघं जण घाबरून जातात, हे प्रचंड घाबरतात. आता यांना वाटतं आपण तर याला मारलंय, पण आपण फसू आता. मग हे प्लॅन काय करतात की याला आपण मारलंय, पण मग याचा जो मृत्यू झाला हे आपण एक अपघात झाल्यासारखं दाखवून देऊ. मग हे रात्री 1:30च्या सुमारास तो जो मृतदेह आहे हे तशाच पद्धतीने गाडीवरती घेतात, गाडीवरती त्याला मनामध्ये ठेवतात आणि हे 3 जण मिळून तो गाडीवरती घेऊन सती नदीच्या पुलावरती आणून टाकतात आणि ती जी मोटरसायकल असती तिची तोडफोड करतात, असं दाखवतात की याचा अपघात झाला, एका मोठ्या गाडीने उडून दिलं आणि याचाच याचा मृत्यू झाला, गाडीचे नुकसान झालं असं दाखवतात आणि तिथे ठेवून हे निघून जातात. पण यांनी काय केलं, रात्रीच्या अंधारात तो मृतदेह आणला, पण त्या टायमाला त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता, रक्त वाहत होतं. यांनी काय त्याकडे लक्ष दिलं नाही, पण तिचे रक्त यांच्या घरापासून ते थेट त्या पुलापर्यंत रक्ताचे डाग पडत पडत आलेले होते आणि हाच क्लू पोलिसांना भेटला. तपासामध्ये खूप मोठा एक हा पॉइंट होता. पोलिसांना हाच क्लू एक भेटला आणि पोलिसांनी या आधारावरच या दोघांचा तपास लागला. तर मित्रांनो, ही होती देवानंद सूर्यभान डोंगरवार यांच्या हत्येची पूर्ण स्टोरी. मित्रांनो, ही स्टोरी संपली, पण एका प्रेम कहाणीचा अंत एका हत्येने झाला. एक तरुण गेला, एक कुटुंब बुडालं आणि 2 जणांच्या आयुष्याला काळा डाग लागला. मित्रांनो, हे देवानंद जे आहे हे फक्त आपल्या पत्नीला परत आणण्यासाठी प्रयत्न करत होते, पण कधी कधी प्रेम हे एकटे पुरत नाही, त्याला समन संवाद पाहिजे आणि वेळही हवी असते. तर मित्रांनो, ही होती देवानंद डोंगरवार यांच्या हत्येची पूर्ण स्टोरी. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.